मित्रांनो, आज आपण या सेतू अभ्यास यामधील डे 2 मध्ये आज आपण पहिल्या याच्यामध्ये पहिला दिवस यामध्ये आपण सेतू अभ्यास काय आहे, कसा करायचा आहे अभ्यास, त्याच्या होणाऱ्या ज्या चाचण्या आहेत त्याचं गुणदान कसं असेल याविषयीच आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला आहे. आजच्या या तासामध्ये आपण विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाशी जोडून तुम्हाला आनंद आणि कृतीयुक्त आशयाची निर्मिती करता आली पाहिजे यासाठी काय काय करता येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होताना एक संधी उपलब्ध करून देणं हे एक काम आहे. त्यामध्ये अपेक्षित कौशल्य प्राप्त झाले पाहिजेत विद्यार्थ्यांना, त्यांचा मौखिक भाषा विकास झाला पाहिजे, म्हणजे भाषा व्यवस्थित शुद्ध आणि नीटनेटकी बोलता आली पाहिजे. त्यानंतर भाषाभ्यास पण झाला पाहिजे, म्हणजे व्याकरणिक वाचन, त्याला योग्य वाचन म्हणजेच फक्त वाचन नाही तर समजपूर्वक प्रकट वाचन करता आलं पाहिजे. त्यानंतर लेखनही शुद्ध आणि सुंदर लेखन असलं पाहिजे. तर आज आपण या 45 दिवसाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने अभ्यास असेल आपल्याला त्याची अनुक्रमणिका आपण पाहणार आहोत. कुठल्या संकल्पना आपल्याला विकसित करायच्यात या 45 दिवसामध्ये त्या आज आपण सुरुवात करणार आहोत. कारण आपण अगोदरच्या पहिल्या तासामध्ये आपण फक्त त्याचा आराखडा पाहिला. आता आपण अभ्यास कसा करायचा आहे याविषयीच पाहणार आहोत. म्हणजेच लक्षात घ्यायचं आपण की सेतू अभ्यास आराखडा पाहत असताना आपली जी विद्यार्थ्यांमध्ये गत वर्षामध्ये असलेल्या राहिलेल्या उणिवा, कोविडमुळे, शाळा न सुरू झाल्यामुळे आणि म्हणून त्या उणिवा भरून निघाल्या पाहिजे आणि अध्ययन निष्पत्तीवर समजपूर्वक वाचनाची संधी उपलब्ध करून संबंधित क्षमता वृद्धिंगत होण्यास विकास झाला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही अनुक्रमणिका दिलेली आहे. पहिल्या दिवसाला आपल्याला समजपूर्वक प्रकट वाचन करून अभिव्यक्त होता आलं पाहिजे, म्हणजे वाचन करायचंय. वाचन केल्यानंतर ते समजपूर्वक वाचन करून नंतर त्याच्यामधलं मत तुम्हाला मांडायचं एखाद्या मुद्द्यांवर, एखाद्या पाठांवर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला उपक्रम असेल कोर्स मधला की सामाजिक समस्यांवर आपलं मत मांडायचं आहे. आता सामाजिक अनेक समस्या असतात. सामाजिक समस्या म्हणजे समाजामध्ये आपण राहत असताना आपल्या घराच्या अवतीभोवती, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये विविध समस्या असतात. त्या समस्यावर आपलं मत मांडायचं आहे. आता उदाहरणार्थ जर आपल्या गल्लीतून नाली असेल रस्त्याच्या कडेची आणि त्या नालींवर आपल्याला मत मांडायचं की ती कशी असली पाहिजे, तिच्यामुळे कुठले तोटे होतात, जर ती उघडी असेल, बंद असेल तर काय होईल, मच्छर निर्माण होतील जर उघडी असेल तर, त्यामुळे गल्लीमध्ये विविध आजार पसरतील, याच्यावर तुमचं मत मांडायचंय. म्हणजे हे मांडणं शिकणं म्हणजे तुम्हाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे. आपल्याला रोज अशा पद्धतीने एक क्षमता आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. तिसरा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या विषयावर स्वतःचे विचार, मत मांडता आलं पाहिजे, भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. त्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला आरोह, अवरोह व विरामचिन्हासह अर्थपूर्ण वाचन करता आलं पाहिजे, म्हणजे प्रकट वाचन करता आलं पाहिजे. आरोह अवरोह युक्त वाचन कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर लक्ष द्या सर्वजण की आपण हे शब्द तुरळक ऐकलेले असतील आजपर्यंत, कारण तुम्ही आता नुकतेच 7वी मधून 8वी मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि वाचन एवढंच तुम्हाला माहित आहे. पण याच्यामध्ये वाचनाचे अनेक प्रकार असतात. प्रकट वाचन असतं, आरोह अवरोह व विरामचिन्हासह म्हणजे कुठं किती थांबलं पाहिजे, स्वल्प विराम असल्यानंतर किती थांबलं पाहिजे, म्हणजे विरामचिन्ह हे ऑनलाईन लेक्चर आपल्याला पाहावं लागेल. आलं लक्षात? याला अनुषंगून आपण एक तासिका त्या दिवशी टाकली जाईल, ऑनलाईन लेक्चर टाकला जाईल की तो विरामचिन्हांचा असेल. की विरामचिन्ह जेव्हा आपण वाचन करत असताना पाहतो पुस्तकामध्ये, पानांवर, प्रत्येक पेजवर अनेक ठिकाणी त्यांचा वापर केलेला असतो. मग तो काही शोभेसाठी असतो का, तर नाही. वाचन करत असताना त्या विरामचिन्हांचा वापर आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये आरोह अवरोह युक्त करायचा आहे. म्हणजे कुठल्या शब्दाला जोर दिलेला आहे, कुठला शब्द हळू,
प आणि फ याच्यामध्ये फला आपण जोर दिलेला आहे. त्यानंतर एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण थांबतो, तिथे पूर्ण विराम द्यावा लागतो. आणि जिथे जिथे स्वल्प विराम कुठं द्यावा लागतो, त्यानंतर अर्ध विराम कुठं द्यावा लागतो, पूर्ण विराम कुठे द्यावा लागतो, उद्गार चिन्ह कुठं द्यावं लागतं, हे सर्व विराम चिन्हांचा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या पूर्ण ही संकल्पना लक्षात येईल. त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला स्थानिक सामाजिक घटनांविषयी तर्कशुद्ध प्रतिक्रिया देता आल्या पाहिजे. स्थानिक सामाजिक ज्या घटना घडतात समाजामध्ये, विविध एखाद्याचं भांडण असेल किंवा एखाद्याचा कार्यक्रम असेल, एखाद्याच्या घरी, म्हणजे चांगल्या वाईट सर्व घटनांविषयी आपल्याला आपल्या प्रतिक्रिया देता आल्या पाहिजेत. त्या योग्य असल्या पाहिजे. असे काही प्रतिक्रिया द्यायची नाही. एखाद्या व्यक्तीविषयी विचारलं तर आपल्याला ते मांडता आलं पाहिजे की त्याचा स्वभाव कसा आहे. एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची तर सर्वप्रथम त्याचा स्वभाव आपल्याला माहीत असला पाहिजे. मग स्वभावावर काय बोललं पाहिजे हे सर्व मांडता येणं, हे स्किल किंवा हे कौशल्य आपल्याला 5व्या दिवशी प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर 6व्या दिवशी जे असेल ते एखादा संवाद वाचायचा आहे. संवाद कधी होत असतो? 2 व्यक्ती अथवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये संवाद घडून येत असतो. म्हणजे त्यांच्यामधलं आपसातलं बोलणं किंवा आपसातलं मत मांडणं याला संवाद म्हणतात. ते ऐकून त्यावर व्यक्त होता आलं पाहिजे. आणि प्रसंगचित्र पाहून त्यावर व्यक्त होणे. एखादं प्रसंगचित्र असेल त्यावर सुद्धा व्यक्त होता आलं पाहिजे. याच्यावरून एखादा परीक्षेमध्ये आपल्याला नेमकं काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एखादं चित्र दिलं जातं. एखादी नदी आहे, एक कंपनी आहे, कारखाना, आणि एक गाव आहे. त्यानंतर तिथे काही झाडं दाखवली तुरळक, आणि ते ज्या कंपनीचं जे खराब पाणी आहे ते त्या नदीमध्ये सोडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही मासे असे म्हणजे जे जीव आहेत जलचर ते काही मरताना दाखवलेत, कारण त्याच्यामध्ये ते पाणी घाण झाल्यामुळे. म्हणजेच हे जलप्रदूषणावर आपल्याला निबंध त्याच्यावर लिहावा लागेल. म्हणजे फक्त चित्र दाखवलंय त्याच्यावरून आपल्याला तो पूर्ण निबंध लिहायचा आहे. असं एक परीक्षेमध्ये कृती विचारली जाते कृतीपत्रिकेमध्ये, ती आपल्याला सोडवता आली पाहिजे. त्याचं सुद्धा ऑनलाईन लेक्चर आपण त्या दिवशी त्याच्यासोबत टाकणार आहोत. त्यानंतर 8व्या दिवशी आपल्याला साहित्य वाचनाच्या आवडीनिवडी जाणून घेता आल्या पाहिजे. हे नाही कुठलं साहित्य चांगलं आहे, कुठलं आवडतं तुम्हाला, कुठलं तरी आवडलंच पाहिजे. आवडीनिवडी असतातच. काहींना कॉमिक्स पुस्तकं वाचायला आवडतात, कोणाला बाल साहित्य वाचायला आवडतात, कोणाला कविता वाचायला आवडतात, कोणाला कथा वाचायला आवडतात, कोणाला कादंबऱ्या वाचायला आवडतात. अशी वेगवेगळी आवड असते. कोणी कोणी नाटकं वाचतात. म्हणजे नाटक हे पाहणं पण आहे आणि वाचता पण येतं, आणि ते कृतीत सुद्धा आविष्कार सुद्धा करता येत असतो. असे साहित्य प्रकार जे आहेत आपल्या भाषेचे, त्याच्यामधून आपली भाषा अशी फुललेली आहे. त्यानंतर 9व्या दिवशी जे आपल्याला अभ्यास करायचा आहे तो या ब्रिज कोर्समध्ये, तो आहे लोककथा. कथांचा आस्वाद घेणं, त्यात स्वतःच्या शैलीनुसार भर घालणं. एखाद्या कथा असतात त्या कथा ऐकायच्या, वाचायच्या. एखादी कथा वाचायची आणि ती वाचल्यानंतर त्या कथेवर आपण काय आणखी त्याच्यामध्ये वाढ करू शकतो. उदाहरणार्थ एखादी कथा आपण ऐकलेली असते, अनेक कथा ऐकलेल्या असतात आपण लहानपणापासून. अगदी आजी आजोबा आपल्याला लहानपणी झोप यावी म्हणून कथा ऐकायला देतात, आणि त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो अशा साहित्य वाचनाचा. म्हणून ते, आणि डे 10 मध्ये म्हणजे 10व्या दिवशी आपल्याला शेतीविषयक कामे सुद्धा जाणून घ्यायची. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की तुम्ही नुकतेच आता 7वी मधून 8वी मध्ये पदार्पण केलेलं आहे. 8वी मध्ये आलात, पण हे करत असताना आपल्या अवतीभोवती आपला देश हा तसा कृषी प्रधान देश आहे. म्हणजे शेतीवर जास्त अवलंबून असलेला देश आहे. आणि म्हणून त्या देशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं ते प्रथम कर्तव्य आहे की ज्या प्रमुख व्यवसाय आहे आपल्या देशामध्ये असलेला त्या शेतीविषयक कामांविषयी, शेतीविषयक माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. ती आपल्याला माहीत असली पाहिजे. आता बऱ्याचशा मुलांना माहीत असते, कारण जवळजवळ प्रत्येकांच्या घरी काही अपवाद सोडले तर प्रत्येकाकडे थोडी का होत नाही शेती आहे. आणि म्हणून या शेतीतील कामं जाणून घेतली पाहिजे. कुठली कुठली कामे करावी लागतात. जसं शेतकऱ्यांना उन्हाळ्यात कुठली कामे करावी लागतात, म्हणजे पूर्व मशागतीची म्हणू आपण. पाऊस आल्यानंतर झाल्यानंतर जून मध्ये कुठली कामं करावी लागतात,
आणि पेरणी केल्यानंतर कुठली कामे करावी लागतात, त्यानंतर सोंगणी केल्यानंतर कुठली कामे करावी लागतात. अशा पद्धतीने आपल्याला एक प्रकारची मांडता आलं पाहिजे की काय अगोदर करावं लागतं, नंतर काय शेतकऱ्याला करावं लागतं. त्यानंतर 11व्या दिवशी आपल्याला जो आराखडा आहे त्याप्रमाणे या ब्रिज कोर्सचा की ओघ तक्ता तयार करता आला पाहिजे की पहिली क्रिया कुठली घडली, नंतर दुसरी कुठली घडली, असा ओघ तक्ता तयार करता आला पाहिजे. काय होत असतं आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये असे काही कृती विचारल्या जातात की त्याचे ज्या घटना असतात त्या कालानुक्रमे टाकलेल्या नसतात. जसं की एका ओळीवर टाकलेलं आहे, पहिल्या ओळीला लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, खालच्या ओळीवर लिहिलेला आहे की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म, खालच्या ओळीवर असे विसंगत लिहिलेलं असतं आणि ते आपल्याला क्रमबद्ध पद्धतीने ओघ तक्ता तयार करावा लागतो की अगोदर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, नंतर त्यांचे मित्र आणि त्यांनी रायरी किल्ल्यावर शपथ घेतली, नंतर त्यांनी कुठला किरणात तोरणावर जाऊन स्वराज्याचं तोरण मानलं, नंतर त्यांनी काय केलं, नंतर त्याच्या पुढच्या घटना अशा ओघवत्या आपल्याला मांडता आल्या पाहिजे. हा ओघ तक्ता आपल्याला तयार करता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतेच आता 8वीला आलात आणि जास्तीत जास्त अभ्यासक्रम आपल्या शासनाने आता कृतीयुक्त बनवलेला आहे. तिन्ही भाषांचा जर अभ्यासाकडे आपण पाहिलं आणि इतरही विषयांचा अभ्यास जर म्हटलं तर जास्तीत जास्त कृतीयुक्त म्हणजे तुमच्या कृतीला जास्त महत्व दिलेलं आहे. तुमच्या मांडण्याला, तुमच्या मताला, तुमच्या अभिव्यक्तीला, म्हणजे अभिव्यक्त होणे म्हणजे काय, तुमचं मत मांडता आलं पाहिजे. म्हणून गप्प बसून फक्त घोकमपट्टी करणे हा त्यावरचा आता पर्याय राहिलेला नाही. तर विद्यार्थ्यांनी आता अशी घोकमपट्टी करून एखादा प्रश्नाचं उत्तर पाठ करून ठेवायचं नाही, फक्त ते वाचायचंय, ते अनुभवायचंय, त्याच्यावर मत मांडायचंय, म्हणजे तुमच्यामध्ये आणखी जास्त विकास होईल. त्यानंतर डे 12 मध्ये आपण पाहणार आहोत सामान्य रूप कशाला म्हणतात, म्हणजे व्याकरणिक भाग आहे हा. याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला त्या दिवशी डे 12 मध्ये मिळणार आहे. त्यानंतर डे 13ला आपण गटातनं बसणारा शब्द, म्हणजे काही गटातले शब्द असतात ते आपल्याला निवडून बाजूला काढावा लागतो. उदाहरणार्थ जर आपण पेन, पेन्सिल, वही आणि औत किंवा पेन, पेन्सिल, वही आणि सायकल असं जर टाकलं तर सायकल हा गटातनं बसणारा शब्द आहे. त्याच्यावरचा सुद्धा ऑनलाईन तास तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर डे 14 मध्ये आपण अर्थपूर्ण शब्द कसे तयार केले जातात याविषयीचा पाहणार आहोत. आणि मग 15व्या दिवशी आपल्याला पहिल्या चाचणीला सामोरं जायचंय की या 14 दिवसाच्या रोजच्या या ऑनलाईन लेक्चर मधून आपल्याला काही प्रश्न त्या कृतीमध्ये काही कृती विचारल्या जातील आणि त्याची योग्य उत्तर लिहायची आणि त्याचं गुणगान होणार आहे. म्हणजे ही 15 दिवसानंतर अशाच पद्धतीने 16 पासून पुढे तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे. नंतर 30ला पुन्हा तुमची 26, 27, 28, 29 आणि 30ला पुन्हा दुसरी चाचणी होणार आहे. त्याच्यामध्ये प्रकट, मुखवाचन, स्वतःचे विचार मांडणे, विविध कलांचा आनंद घेणे, सर्जनात्मक लेखन करणं, म्हणजे काही मुलं खूप त्यांच्यामध्ये जिज्ञासा असते आणि खूप टॅलेंट असतो, त्यांच्यामध्ये बुद्धी क्षमता चांगली असते, त्यांच्यामध्ये छंद असतो, काहीतरी लिहितात ते. कित्येक तुमच्यामध्ये पुढच्या म्हणजे लेखक, कवी, काव्य लिहू शकतात. छोटे छोटे अगोदर लिहायला शिका, आपल्यामध्ये असलेला छंद तो जोपासण्याचा प्रयत्न करा आणि मग 30व्याला दुसरी चाचणी होईल. नंतर 31 पासून पुन्हा ब्रिज कोर्सला सुरुवात होईल. तर तो बातमी लेखन म्हणजे हा व्याकरणिक भाग आहे, उपयोजित लेखनाचा भाग आहे. या उपयोजित लेखनामध्ये बातमी कशी लिहायची, जसे आपण पेपर उघडला की अनेक बातम्या पाहतो, तशा बातम्या आपल्याला पण लिहिता आल्या पाहिजेत आणि म्हणून बातमी कशी लिहायची याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला त्या दिवशी मिळणार आहे. त्यानंतर 32 मध्ये समजपूर्वक वाचन व त्यावर मत मांडता आलं पाहिजे आणि कवितांचा आनंद घेणं, कविता वाचायची, मग कविताचा आनंद घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ती तालासुरात म्हणता आली पाहिजे, तिचा भावार्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे, तिच्यामध्ये कुठल्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत किंवा कुठलं चांगल्या एखादं निरीक्षण त्या कवीने मांडलेलं आहे, ते विचार कवीचे आपल्यामध्ये आत्मसात करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या कवितेचा रसास्वाद घेणं असं आहे. त्यानंतर पुढे कवितांचा आशय समजपूर्वक समजून घेणं, आशय पण लक्षात आला पाहिजे की या कवितेमध्ये कुठला आशय कवीने मांडलेला आहे, कवीला त्या कवितेमधून काय म्हणायचं आहे, कुठलीही कविता घ्या. त्यानंतर जाहिरात लेखन,
जाहिरात लेखन हा उपयोजित लेखनाचा भाग आहे. जाहिरात आपल्याला लिहिता वाचता आली पाहिजे. आपण पाहतो या टीव्ही किंवा मग वृत्तपत्र असतील, त्यानंतर इतर अनेक माध्यम आहेत की जिथे आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी अगदी विक्रीसाठी एक प्रकारची स्पर्धा लागलेली आहे. आणि या स्पर्धेमधूनच या जाहिरातीचा जन्म झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की अनेक जाहिराती प्रत्येक अगदी छोट्या गोष्टी, अगदी पॉन्ड्स पावडर डब्यापासून किंवा पेनापासून तर अगदी मोठ्या प्रत्येक वस्तूच्या जाहिरात आपल्याला टीव्हीवर पेपरमध्ये पाहायला मिळतात. तर ती जाहिरात कशी लिहिली पाहिजे, हे उपयोजित लेखन आपल्याला स्वतःला आलं पाहिजे. यासाठी जाहिरात लेखन, वर्णनात्मक निबंध लेखन कसं केलं पाहिजे. वर्णनात्मक निबंध म्हणजे एखादं ठिकाण, एखादा दृश्य पाहून तुम्हाला त्याचं वर्णन करून, किंवा तुम्ही सहलीला गेलात तर त्याचं वर्णन करून तुम्हाला मी केलेली सहल किंवा माझी सहल किंवा मला आवडलेली सहल किंवा मला आवडलेलं प्रेक्षणीय स्थळ असा निबंध तुम्हाला लिहिता आला पाहिजे. त्याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर आपण त्या दिवशी टाकणार आहोत. त्यानंतर संवाद लेखन सुद्धा करता आलं पाहिजे की 2 किंवा जास्त व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये जेव्हा बोलतात तेव्हा ते संवाद लेखन कसं लिहायचं, आपण स्वतः विचार करून ते संवाद लेखन, त्याच्यानंतर प्रसंग लेखन ते सुद्धा तुम्हाला मांडता आलं पाहिजे. त्यानंतर कल्पनात्मक निबंध लेखन. निबंध लेखनाचे अनेक प्रकार आहेत. जसं वर्णनात्मक पाहिलं आपण, तसं 39व्या दिवशी आपल्याला कल्पनात्मक म्हणजे कल्पना करून निबंध लेखन करायचं आहे की मी पंतप्रधान झालो तर कल्पना करायची आणि त्यामधून तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. त्यानंतर त्याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर आपल्याला त्या दिवशी टाकला जाईल. त्यानंतर पत्रलेखन. तुम्हाला पत्रलेखन ही एक कला आहे. पत्रलेखन हे पूर्वी पत्राने व्यवहार व्हायचे, आज सुद्धा ते आहे, पण त्याची थोडीशी पद्धत आता बदललेली आहे. कारण पत्रलेखन आता पत्रलेखन झालेलं आहे. कारण आता मोबाईलवरून आपण मेसेज टाकतो. पूर्वी हेच टपाल खात्यातून, टपाल जे प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तिथून पत्र जायचे आणि मग ते 3-4 दिवस लागायचे. पण आता जसजसा विकास होत चाललाय, जसजसं संशोधन होत चाललंय, तसतशी पत्रलेखनाची भाषा, पत्रलेखनाचं स्वरूप याच्यामध्ये सुद्धा काळानुरूप बदल झालेला आहे. म्हणून आता पत्रलेखन हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी आपण पत्रलेखनाचे सुद्धा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला त्या दिवशी टाकलं जाईल. त्यानंतर भेट कार्ड तयार करणं. कसे भेट कार्ड तयार करतात, उदाहरणार्थ आजकाल आपण पाहतोय की विविध कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरे केले जातात. जसे की वाढदिवस असतील, काही इतर लग्नाचे याचे कार्यक्रम असतील, रिसेप्शनचे कार्यक्रम असतील, त्याचे भेट कार्ड सुद्धा तयार करता आले पाहिजे आपल्याला, म्हणजे मनोरंजक पद्धतीने. त्यानंतर सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे थोडक्यात जर 10 ओळी असतील त्याचं 1/3 सारांश लेखन अगदी 3 ते 3.5 ओळीमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जास्त आपण कधी कधी गप्पा मारत असताना म्हणतो की थोडक्यात सांग. थोडक्यात सांगणं हेच विषय तोच ठेवून त्या विषयाला, मूळ विषयाला धक्का न पोहोचता त्याच्यामधील अतिरिक्त मालमसाला काढून टाकून, अतिरिक्त वाक्य, सुभाषित वा हे बाजूला काढून मूळ विषय जशाच तसा लिहिणं, विषयाला बाधा न पोहोचता, त्याला म्हणायचं सारांश लेखन. याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर आपल्याला टाकला जाईल. त्यानंतर बोलीभाषा परिचय. विविध बोली बोलल्या जातात आपल्या मराठी भाषेमध्ये. तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, अनेक भाषा, जशी वराडी असेल, मालवणी असेल, खानदेशी असेल, त्यानंतर अशा कोकणी असेल, अशा अनेक, पावरी आहे, झाडी बोली आहे, अशा अनेक बोली भाषा आहेत. त्या बोली भाषा यांचा, काही बोली भाषांचा परिचय आपण करून घेणार आहोत त्या दिवशी. त्याचे सुद्धा ऑनलाईन लेक्चर आहेत, ते टाकले जातील. त्यानंतर तिसरी टेस्ट शेवटची अगदी होईल, चाचणी 3, ही 45व्या दिवशी होईल. अशा प्रकारे या कार्यक्रमाची अगदी शेवट 3ऱ्या चाचणीने होईल. तेव्हा आपण आजच्या या 2 मध्ये आपल्या सर्वांना विविध आपण सूचना केल्यात. आता सर्वांनी 200 पेजेस वही घेऊन बसलेला असाल. 200 पेजेस वही घ्या आणि त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करायची. आपल्याला सूचना ज्या ज्या सांगितल्या जातील, काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तो प्रश्न त्याच्यावर लिहून ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावर जे उत्तर आहे ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे. ते चुकीचं नसेल, तुम्ही लिहिलेलं सर्व काही बरोबर असेल.
आता असं गृहीत धरायचं नाही की या गाईडमध्ये मला हे सापडलं, त्या अपेक्षित मध्ये सापडलं, तसंच असावं असं नाही. तुम्हाला जो काही कुठला प्रश्न विचारला जाईल त्याचं उत्तर तुम्ही जे देता ते योग्य असेल तुमच्या पद्धतीने, याला महत्व आहे. म्हणून काही प्रश्न विचारले जातील. आता तुम्हाला मी पहिला प्रश्न देतोय, तो तुम्ही त्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. तो लिहा. तुम्ही पाहिलेल्या, तुमच्या अजूनही लक्षात आहे अशा एका स्वप्नाबद्दल माहिती लिहा. हा प्रश्न लिहून घ्या, कृती, आणि त्याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचंय. आलं लक्षात? काय करायचंय? जी 200 पेजेस वही तयार केलेली आहे आपल्या मराठी ब्रिज कोर्स साठी, त्या वहीमध्ये पहिला प्रश्न टाका किंवा पहिली कृती 1, तुम्ही पाहिलेल्या, किंवा तिथे असं लिहा, मी पाहिलेल्या, माझ्या लक्षात असलेल्या अजूनही एक स्वप्न, किंवा मला पडलेले एक स्वप्न, असं वर नाव द्या. आणि खाली आता तुम्ही हा ऑनलाईन तास संपल्यानंतर त्या स्वप्नाची पूर्ण माहिती 1 पेज 2 पेज ही तुमच्या मनाने लिहायची. तुम्हाला पडलेलं स्वप्न कुठलंही तुमच्या लक्षात असलेलं ते जशास तसं लिहायचंय. त्याच्यामध्ये चुकीचं लिहायचं नाही. तुम्हाला जसं स्वप्न पडलंय तसं लिहायचं. ते तुमचं उत्तर योग्यच असणार, हे लक्षात ठेवा. आहे की नाही? मनोरंजक. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला आता हा झाला पहिला प्रश्न तुम्ही लिहायचा आहे, तो लिहून घेतलाच असेल. आता नंतर आहे का काय करायचंय तुम्हाला काही साहित्य तुमच्या घरी जर असेल ते वाचायचंय, आणि ते वाचल्यानंतर काही तुम्हाला, आता इथे आपण त्या दृष्टीने आपण पाहणार आहोत एक परिच्छेद. आपण सर्वजण स्वप्ने पाहत असता. आपल्याला वाटत असते की मला कोणीतरी बनायचे आहे, माझ्या आवडीचे असे काहीतरी साध्य करावायचे आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे. असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा खरे तर आपण स्वप्नच पाहत असतो. जागे असताना सुद्धा स्वप्ने पाहिली जातात, हे लक्षात ठेवायचं. जागे असताना स्वप्न पाहणं म्हणजे ती स्वप्न सत्य होण्यासाठी आपण प्रयत्नशील होत असतो. आणि झोपेतली स्वप्न ही आपल्या अखत्यारीत नसतात, ती काहीही पडतात. ते अगोदरच्या प्रश्नात लिहायचंय. आता इथे आपल्याला वेगळं पाहायचंय. इथं हा परिच्छेद वाचायचा आहे. मला खूप मोठे व्हायचे आहे असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा खरे तर आपण स्वप्नच पाहत असतो. खूप मोठे होणे, आवडीचे असे काहीतरी बनणे, साध्य करणे, हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपणास काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात. आणि त्या म्हणजे आपले ध्येय ठरवणे, ते गाठण्यासाठीचे शिस्तबद्ध नियोजन करणे, आणि त्यावर हुकूम नियमित व सातत्याने प्रयत्न करणे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, जे भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारताचे थोर शास्त्रज्ञ जे होऊन गेले, खूप प्रसिद्ध डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे, झोपेत नाही तर जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात. झोपेत पाहिलेली स्वप्न खरी होत नाहीत, ती कारण आपल्या अखत्यारीत नसतात तिथे. पण जी जागेपणी आपण स्वप्न पाहतो आणि मनामध्ये विचार करतो की मला हे व्हायचं आहे, ती स्वप्न मात्र सत्य होत असतात. पण यासाठी काय हवं असतं? आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी, चिवट, प्रयत्न आणि यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवण्याचा एक दुर्दम्य आशावाद महत्वाचा असतो. तर अशा पद्धतीने आपण हा एक परिच्छेद वाचला. कोणाचा? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार पाहिले. आता पहा, जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा बरं. तो लिहायचा आहे तुम्हाला आता त्या वहीमध्ये. हा एक प्रश्न लिहून घ्या. जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही लिहायचा आहे. 4-5 ओळीमध्ये लिहायचा आहे. कारण सोपं आहे ना. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्याचं उत्तर कसं लिहायचंय तुम्हाला? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की जागेपणी असलेली स्वप्नेच खरी होतात, कारण आपण जागेपणी जे स्वप्न पाहतो ते सत्यातलं पाहत असतो, ते वास्तवात असतं, ते कल्पक नसतं. आपल्याच्यानी जर आपण त्या स्वप्नासाठी खरोखरच जिद्द चिकाटी केली तर ते सत्य होतं. आणि या उलट जे झोपलेलं असताना स्वप्न पाहतो ते मात्र सत्यात उतरू शकत नाही.
म्हणून झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होतात का, याविषयी तुमचा अनुभव किंवा मत सांगा. हे दुसऱ्या याच्यामध्ये हा सुद्धा प्रश्न लिहायचा आहे. आणि ते खरे होतात का, तर झालीत का काही पडलेली तुम्हाला स्वप्न, हा अनुभव तुम्ही ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये, या दुसऱ्या कृतीमध्ये लिहायचा आहे. हे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे हे 3-3, 4-4 ओळीमध्ये तुम्ही उत्तर लिहिल्यानंतर तिसरी कृती आहे, स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय, म्हणजे त्या दृष्टीने योग्य प्रयत्न करणे, जिद्द आणि मेहनतीने. हे चारही लिहायचे, जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास. हे 4 त्याची उत्तर झालं विद्यार्थी मित्रांनो. चला आता सराव करूया आपण. आता आपल्याला आणखी सराव करायचा आहे. ही कृती काढून घ्यायची आपल्या वहीमध्ये. तुम्हाला कोण व्हावेसे वाटते हे पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहायचं. आता मला कोणी लिहिल तिथं मला डॉक्टर व्हायचे आहे, कोणी लिहिल मला शिक्षक व्हायचे आहे, मला पोलीस व्हायचे आहे, मला सैनिक व्हायचे आहे. हे जे डॅश डॅश आहे तिथं लिहिलेलं, त्या मला टिंबटिंब असं लिहिलेलं आहे, टिंबटिंब व्हायचे आहे. तिथं आपण आपल्याला काय व्हायचंय ते मनातलं मांडायचं आहे, तिथं लिहायचं आहे. आणि तिथे कारण खाली लिहिलंय, तिथे त्या चौकोनामध्ये कारण शब्द नाही लिहायचा, त्याचं कारण लिहायचंय. आता उदाहरणार्थ वर जर लिहिलं मला पोलीस व्हायचे आहे, तर इथे कारणाच्या त्या चौकोनामध्ये, त्या कृतीमध्ये आपण काय लिहू, मग कारण लिहायचं की मला पोलीस व्हायला खूप आवडेल, कारण मला लोकांची सेवा करायची आवड आहे, हे कारण लिहायचं. पुढे काय, त्यासाठीचे माझे नियोजन, त्यासाठी मी काय नियोजन केलंय, मी रोज व्यायाम करतो, मी रोज म्हणजे धावण्याचा सराव करतो आणि मी त्या दृष्टीने अभ्यासही करतो जिद्द मेहनतीने, आणि त्यासाठीचे माझे प्रयत्न काय आहेत, तर मी हे सर्व काही करतो, असं त्याच्यामध्ये लिहायचं. त्यातून मला इतरांना, कुटुंबाला, समाजाला होणारा फायदा काय होणार आहे, की मी एक चांगल्या नोकरीला लागेल, तिथे लिहायचं. आणि त्यामधून माझ्या कुटुंब चालेल आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा एक प्रकारचा आनंद होईल की मी कुठेतरी समाजाच्या उपयोगी पडतोय, समाजसेवा करतोय, याचा मला निश्चितच फायदा होईल. तर अशा पद्धतीने तुमच्या आईबाबांनी तुमच्याविषयी एखादं स्वप्न पाहिलं असेल, तुमच्या भविष्याविषयी काही योजना आखल्या असतील, तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल, हे पुढील मुद्द्याच्या आधारे हे पुढचं लिहायचंय. तुम्ही पुन्हा हा एक प्रश्न लिहायचा आहे. आईबाबांनी तुमच्याविषयी पाहिलेलं स्वप्न कोणतं, आईबाबांना काय वाटतं, कधी बोलतात ना माझा मुलगा हे झाला पाहिजे ते, तर ते लिहायचं एका वाक्यात उत्तर. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता, कौशल्य, शिक्षण इत्यादीसाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले माझ्यासाठी, की मला चांगल्या शाळेत टाकलं, माझ्याकडून ते अभ्यास करून घेतात, मला घरची कामं सांगत नाही, माझ्याकडून ते पूर्ण करून घेतात, अभ्यास पूर्ण करून घेतात, मला शिक्षणामध्ये मदत करतात, रोज अभ्यास करण्यासाठी मदत करतात. हे दुसऱ्याचं उत्तर लिहायचं. तिसऱ्याचं त्यासाठी लागणारा कालावधी, आता काही वर्ष त्याला लागणारच आहेत प्रयत्नाला. त्यानंतरचे बदललेल्या तुमच्या जीवनाविषयीच्या तुमच्या कल्पना, पण मी जसजसा मोठा होत गेले तसे माझं मात्र स्वप्न बाबांपेक्षा थोडं वेगळं आहे. ते कसं आहे, ते कोणतं आहे ते सांगायचं. त्याच्यामध्ये समाजामध्ये खूप प्रतिष्ठा आहे. उदाहरणार्थ मला सैनिक व्हावं असं वाटतं, त्या दृष्टीने सैनिक झाल्यानंतर समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळते, की एक असा व्यक्ती आहे की तो समाजामध्ये एक मान सन्मान त्याला मिळतो, देशामध्ये सर्वजण, कारण तो सीमेवर लढतो आपल्या बाकीच्या समाजाच्या सुखासाठी. हे सुख त्याच्यामधून मिळणार आहे. तर या विचारांना चालना देणारे हे प्रश्न, अशा पद्धतीने हे 4ही प्रश्न याची उत्तर द्यायची, ही कृती करायची आणि ही पण कृती लिहायची. तर अशा पद्धतीने या सर्व कृती आपल्या वहीमध्ये सोडवायच्यात. तोच तुमचा आजचा जो अभ्यास आहे तो त्यामधला अभ्यास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वांनी हा ऑनलाईन लेक्चर शेवटपर्यंत पाहिला. आपले सर्वांचे धन्यवाद.